नागपुर से एक प्रेरणादायक खबर। शहर में आयोजित एक विशेष कार्यक्रम के दौरान पुलिस ने कुल 192 बरामद किए गए मुद्दे माल उनके असली मालिकों को वापस सौंपे। इनमें सोने की चेन, मोबाइल फोन और 4 पहिया वाहन सहित करीब 48 लाख रुपए का माल शामिल है। यह पहल जोन 2 के 6 पुलिस थानों द्वारा की गई, जिसमें सभी थाने के अधिकारी, डीबी टीम और जांच अधिकारी मौजूद रहे। कार्यक्रम में सीपी सर, जॉइंट सीपी सर और एडिशनल सीपी सर मुख्य अतिथि के रूप में उपस्थित थे। डीसीपी नित्यानंद झा ने बताया कि गणपति उत्सव के दौरान कई मंडलों ने सामाजिक कार्य किए और डीजे मुक्त समारोह निकाले थे। अब उन मंडलों को सम्मानित किया जा रहा है। उन्होंने नागरिकों को दिवाली की हार्दिक शुभकामनाएं भी दी। हो, मी लोकांना ऐकले की ते नागपूर पोलीस जिंदाबाद करत आहेत। विशेषतः या प्रोग्रामबाबत मी सांगतो की या प्रोग्राममध्ये 192 मुद्देमाल आम्ही परत आता करत आहे आणि पूर्ण झोन 2 मध्ये जे 6 पोलीस स्टेशन आहेत ते सर्व पोलीस स्टेशनचे काही मुद्देमाल आहे आणि एकूण 48 लाखाचे मुद्देमाल आम्ही आता परत करण्यात येत आहे, ज्यामध्ये गोल्ड चेन आहे, जे किमती मुद्देमाल ज्यांना आपण म्हणतात, मोबाईल आहे आणि 4 व्हीलर सुद्धा इन्क्लुडेड आहे यामध्ये। सामान्यतः 200 लोक आता उपस्थित आहे आणि प्रमुखतः माननीय सीपी सर, माननीय जॉइंट सीपी सर आणि एडिशनल सीपी सर पण आता येणार आहे आणि पोलीस स्टेशनचे 6 पोलीस इंचार्ज आणि आमचे डीबी पथकचे टीम, इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर ज्यांनी हे मुद्देमाल डिटेक्ट करण्यामध्ये मदत केलेली आहे ते सर्व आता उपस्थित आहेत। गणपती म्हणाला काय कारण होतं? जेव्हा गणपतीचे फेस्टिवल चालू होते, आम्ही सर्व गणपती मंडळांना विनंती केली होती की तुम्ही बरेच त्यामध्ये खर्च पण करतात, तर आम्ही रिक्वेस्ट केली होती की तुम्ही यामध्ये काही सामाजिक कार्य पण करा आणि डीजे मुक्त जे शक्य आहे तर डीजे मुक्त गणपतीचे प्रोसेशन काढा। तर बरेचसे असं 13 गणपती मंडळ असा होते ज्यांनी सामाजिक कार्य पण केले होते आणि काही मंडळ त्यापैकी डीजे मुक्त प्रोसेशन काढलेले होते। तर आता आम्ही सीपी सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना आता फेलिसिटेट करणार आहोत। सर्व नागरिकांना हे मी येणार जे दिवाळी सण आहे त्याबाबत मी त्यांना शुभेच्छा देतो आणि मी देवाला विनंती करतो की त्याच्या सर्व जे बाकीचे दिन आहे या वर्षात ते दिवाळीसारखे राहणार असे मी त्यांना शुभेच्छा देतो।